न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आमदार संग्राम जगतापांसह मान्यवरांची हजेरी, साई कथेत अनोखं वळण। सावेडीत राजकीय धार्मिक नेते एकत्र, साई कथेला सुरुवात। सावेडी उपनगरातील बंधन लॉन येथे आज संपूर्ण शहराचं लक्ष वेधणारं दृश्य पाहायला मिळालं। माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या साई द्वारका ट्रस्ट व साईदास परिवाराच्या वतीने आयोजित संगीतमय साई चरित्र कथा सुरू होताच वातावरण भक्तिभावाने भारून गेलं। हरिभक्त परायण समाधान महाराज शास्त्री यांच्या वाणीतून साईबाबांच्या जीवनकथेचं पहिलं पुष्प उलगडलं आणि श्रोते भावविव्हळ झाले। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी सभापती गणेश कवडे, माजी महापौर अनिल बोरुडे, भाजपाचे रुद्रेश अंबाडे, मुकुलजी गंधे, बाळासाहेब भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे पारनेरकर महाराजांनी स्वतः उपस्थित राहून सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप दिलं। त्यांच्या आजोबांच्या हस्ते 1952 साली शिर्डी साई मंदिरावर झालेल्या कलशरोहणाची आठवण या प्रसंगी जागी झाली। कार्यक्रमानंतर दत्ता गाडळकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पुढील 7 दिवस कथा सुरू राहणार असून सावेडी परिसरात भक्तांचा उत्साह आणि गर्दी दिवसेंदिवस वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे। साई चरित्र कथेचं आयोजन जाधव परिवाराच्या वतीनं या बंधन या ठिकाणी आज सुरू होत आहे। त्यानिमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पारनेरकर महाराज व सर्व उपस्थित आपल्या जाधव परिवाराच्या विनंतीला मान देणारे सर्वच मंचावरच्या अतिथीगण, या धर्ममंडपामध्ये उपस्थित असणारे सर्वच आमच्या महाराजांचे देखील आभार व्यक्त करतो की आज समाधान महाराज असतील, पारनेरकर महाराज असतील, ही दोघंही मान्यवर अतिथीगण आज या अहिल्यानगरीमध्ये आलेत। त्यांनी समाधान महाराजांनी आपल्याला वेळ दिला, कारण आता त्यांनी सांगितलं की भिंगारच्या उपनगरामध्ये जोडग्यांच्या माध्यमातून त्यांचा हा कार्यक्रम झालेला होता। तर भिंगार थोडं जरा महाराज आउटसाईडला पडतो जरा, आज या जाधव परिवाराच्या माध्यमातून धरून वयाच्या माध्यमातून इथं तुम्ही वेळ दिला आणि संपूर्ण आपल्या अहिल्यानगर वासियांना एक कुठेतरी संपूर्ण साई चरित्र कथेचा एक लाभ या निमित्तानं आता 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत मिळणार आहे। आणि तुम्ही सांगितलं की रोज सायंकाळी 6 वाजता संपूर्ण कथेचं सुरुवात होणार आहे आणि मग संध्याकाळी जसं वेळ असेल त्या पद्धतीने चालणार आहे। अनेक वेळेला अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम उपक्रम हे वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न असतात। प्रत्येक गावामध्ये आपण गेलो, प्रत्येक गावामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या सप्त्यांचं आयोजन देखील केलं जातं। आणि आता आपली कथा संपल्यानंतर आता लगेचच गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे। गणेश उत्सव झाले का काही दिवसानंतर लगेचच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि दसऱ्यापर्यंत हा संपूर्ण उत्सव चालणार आहे। आणि ते झालं की आपला सर्वात हिंदू धर्मामधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली उत्सव हा देखील लगेच लागूनच आपल्याला पाहायला, म्हणजे आता संपूर्ण आपल्या हिंदू धर्माची एक परंपरा जोपासणारा उत्सव हा या नंतरच्या कालखंडामध्ये आपला आहे। त्यामुळे सुरुवात ही चांगली जणू आपण करून दिली की साई चरित्र कथेची सुरुवात आपण करून दिली आणि त्याच्यानंतर संपूर्ण पर्व ते आपलं पुढच्या 2 महिने आपलं चालणार। प्रत्येक गाव स्तरावरती, तालुका स्तरावर ज्यावेळेस सप्त्याचं आयोजन होत असतं ते कशा करता होत असतं, त्या ठिकाणचे आयोजक मंडळी कशा करता करत असते की याच्यातनं लोक एकत्र आले पाहिजे। कारण आपण पाहतो काही काही ठिकाणी दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा लोक एकत्र येतात। आता काय फार वेगळं धरून काय तुम्ही आज काय चालू केलं, त्यामुळं समजून अशा भाषेतच सांगतो 5-5 वेळा लोक एकत्र येतात। पण आपल्याकडे मात्र लोक एकत्र येण्यामध्ये फार अडचणी होत असतात। त्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही सप्त्याचे कार्यक्रम असतील, काही महाराज मंडळीचे कार्यक्रम असतील, तर त्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे। कारण की साईबाबांचं तर हे सगळे भक्त मंडळी आहेत, जे भक्त आहेत त्याला 4-5 जण भक्त आपण सगळेच आहेत महाराज, पण थोडं हे जास्त आहे, जास्त जवळ ज्याला म्हणू की तसं आहे। पण हे यांचं अनेक वेळेला आम्हालाही सांगणं असतं की या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, आम्ही जातच असतो। एकदा मध्यंतरी आम्हाला रात्री त्यांचा 12 वाजता कशी आला तुम्ही जाऊन या, मी तिथे आता पोहोचू शकलो नाही त्यावेळेला,
पण या साईबाबांच्या वरती देखील काही लोक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत असतात. वाईट वाटतं, मनाला वेदना येतं की आज जुना एक गावातली मंडळी इथं आलेली आहे, तिथं काही लोक सांगतात हे आमचं आहे. याच्यावर देखील एक फार मोठा भविष्यामध्ये आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे, कारण ते लोक थांबायला तयार नाही. तिथं आता मंदिराच्या आतपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि तिथं वेगळी एक काहीतरी आहे. तिथं ते लोक सकाळी येतात, सकाळपासून तिथं पैसे गोळा करतात आणि त्यांचे वंशज जे आहेत त्यांनी नंबर लावले. सकाळी एकाचा असतो, पहाटे दुपारी एकाचा असतो, संध्याकाळी एकाचा असतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला सांगतो 2-3 लाखापेक्षा जास्त पैसे ते डायरेक्ट घरी घेऊन जातात. आणि साईबाबांच्या जोडीमध्ये टाकणारा जो दानशूर व्यक्ती आहे, जो तिथं आपल्याला कुठेतरी हुंडीमध्ये दान टाकतो, तो संपूर्ण पैसा ट्रस्टला जाणार. तर एकाच परिसरामध्ये, एकाच समाधी स्थळामध्ये, एकाच मंदिराच्या परिसरामध्ये एक पैसा साईबाबांच्या झोळीमध्ये टाकणारा जो पैसा आहे तो ट्रस्टला जमा होतो, म्हणजे शासनाचं निर्माण केलेल्या ट्रस्टला जमा होतो. आणि दुसऱ्या ठिकाणचा एकाच परिसरामध्ये जो पैसा टाकला ते लोक डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं ऑडिट न करता, कुठल्याही प्रकारची माहिती न देता किती आले ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्यांचे वंशज असं ते सांगतात की डायरेक्ट घरी घेऊन जातात. त्याच्यावर देखील महाराज हळूहळू ते सगळे मंदिरापर्यंत येणार. म्हणजे आपण साई चरित्र कथांचं आपण आयोजन हे बऱ्याच ठिकाणी करतो. आज मुंबईच्या सारख्या मोठ्या शहरामध्ये असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये असेल किंवा आपल्या अहिल्यानगरपर्यंत असेल किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आज साईबाबांची मंदिर निर्माण झाली. ती कशा करता झाली? कारण साईबाबांचं कथा तर तुम्ही सांगणारच आहे, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. पण त्यांनी जे काही लोकांच्या करता जे काही करता आलं त्यांनी केलं, मानवतेच्या हिशोबाने केलं, मानवतेच्या अनुषंगाने केलं. पण त्याचा काही लोक त्याला जाणीवपूर्वक ते आमचेच होते आणि त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण त्याला रंगवण्याचं काम देखील सुरू झालं आहे. त्यामुळे आज या साई कथेच्या माध्यमातून, या चरित्राच्या माध्यमातून हे लोकांसमोर आलं पाहिजे की साईबाबा कोण होते, त्यांचा धर्म कुठला होता, हा देखील सांगण्याची आवश्यकता त्या लोकांमुळे आज आपल्याला निर्माण झालेला आहे. आणि म्हणून यूपीमध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला. काही लोकांनी तिथं भ्रम निर्माण केला की ते आमचे होते, त्यामुळे आपले लोक देखील दुर्वायला लागले. पण तशा कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाही. साईबाबा जन्मता ते हिंदू म्हणूनच होते आणि त्यांचा अंतिम संस्कार देखील त्या हिंदू पद्धतीने समाधी स्थळ जे झालेलं आहे ते हिंदू पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही. आणि म्हणून आपण सर्वजण गावखेड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत त्यांची एक प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, जरी संत होऊन गेले तर आपण देवारूपीच त्यांना आजही आपण प्रत्येकजण त्यांना आपण पूजतो. आणि ते पूजत असताना आपण आपल्या हिंदू धर्म परंपरेप्रमाणे त्यांची पूजा अर्चा करत आहोत. त्यामुळे सगळं पुढे जात असताना गावागावामध्ये मंदिर उभा राहिले. आज याच्यामध्ये जरी जागृती झाली पाहिजे. विशेष करून महिला भगिनींचा सहभाग प्रत्येक ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. आणि महाराज ही कथा ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर निश्चित रूपानं ज्या ज्या ठिकाणी आपण धार्मिक कार्यक्रमाला जातो तर तिथं आज सुरुवात झाली, 6 दिवस चालणार आहे. पण या विचारांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने, जरी आपल्याला समाधान महाराजांच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला ते चांगलं सांगणार आहे, आपण जरी समाजामध्ये बदल करू शकलो नसलो तरी देखील आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबापर्यंत देखील आपण त्यांच्या विचारात चांगला बदल करण्याचा प्रयत्न आपण करावा. जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. गणेश प्रिया योगीराजा समर्था, महातापसी पूर्णवाद प्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा, नमस्कार माझा सद्गुरू रामचंद्रा. साईनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग वंदन करून आज या ठिकाणी ज्यांची कथा ऐकण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत ते पूज्य समाधान महाराज. आज ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राम भैया, ज्यांच्यामुळे या आजच्या या कथेला मला येता आलं ते माननीय धनंजयजी, आमचे मित्र आहेत, आमचे गवळीजी. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की सकाळी साई दर्शन झालं शिर्डीमध्ये आणि संध्याकाळी साई कथा ऐकायची आणि तिथे उपस्थित राहायची संधी मिळाली. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. मला माहिती आपण खूप चांगलं ऐकलेलं आहे आणि माझे बोबडे बोल तुम्ही फार वेळ ऐकणार नाही याची मला कल्पना आहे.
पण एकच सांगतो की साई ह्या शब्दाचा अर्थ सत्य आणि ईश्वर यांची जिथे निष्ठा पक्की होते त्याला साई असं म्हणतात. आणि म्हणून साई हा सत्य सुद्धा आहे आणि साई हा ईश्वर सुद्धा आहे. फक्त सत्य हा विषय तत्वज्ञानाच्या माध्यमातून कळतो आणि ईश्वर हा विषय परमार्थाच्या माध्यमातून कळतो. सत्य म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय याचा जिथे अभ्यास होतो त्याला साई चरित्र असं म्हणतात. आणि म्हणून हा चरित्राचा अभ्यास आपण 6 दिवस करणार आहात. अत्यंत भाग्यवान आहात का अहिल्यानगरीमध्ये हा अभ्यास होतोय, हे चिंतन होतंय. अशा प्रकारचा प्रसाद आपल्याला या निमित्ताने श्रावणात ऐकायला मिळतोय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.